पण जातात. गडचिरोलीला जाण्यासाठी अनेक अधिकारी नको म्हणतात, पण तुम्ही तिथे गेलेले आहेत. नक्षलवाद्यांची कुठली धमकी, व्यक्तिगत तुमच्यावर हल्ला कधी नाही म्हणजे हा एक अनफॉर्च्युनेटली किंवा धमकीचा फोन वगैरे? नाही, तसं काही झालं नाही आतापर्यंत, किंवा अशा प्रकारे कुठे काही त्यांनी प्रयत्न पण केला नाही आहे. फॉर्च्युनेटली ते एक एक अनसेड रूल आहे की नक्षलवाद्यांच्या फॅमिलीज पण सिव्हिलियन एरियामध्ये राहतात. आम्ही त्यांना कधी हात लावत नाही किंवा त्यांना कधी त्रास देत नाही. आम्हाला माहिती आहे की यांचा मुलगा नक्षलवादी आहे आणि तो पुढे जाऊन पोलिसांना मारतो, पण आम्हाला माहिती आहे की ते फॅमिली काही करत नाही. त्यामुळे नक्षलवादी पण आम्हाला सिव्हिलियन एरियामध्ये काही करत नाहीत. पहिल्यांदा झालेले आहेत काही प्रॉब्लेम्स ज्यामध्ये त्यांनी IPS ऑफिसर्सला ठार पण केलेलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये एका IG लेवलच्या ऑफिसरला त्यांनी ठार केलं होतं, एका SP लेवलच्या ऑफिसरला ठार केलं होतं. पण त्यानंतर एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग तुम्ही म्हणा किंवा एक त्यांना समजलेलं आहे की काही गोष्टी फेअर आहेत आणि काही गोष्टी अनफेअर आहेत. सर, तुमच्या याच कारवाईमुळं ही जी काही तुम्ही कारवाई केली नक्षलवादी, त्या कारवाईमुळे तुम्हाला राष्ट्रपतींनी शौर्यचक्र सन्मान दिलेला आहे. बरोबर. तर काय भावना होत्या त्यावेळेस नेमक्या, कशासाठी आपण केलं आणि काय कसं? ज्यावेळेस हा जो अवॉर्ड भेटला, सर्वात म्हणजे इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट, नॉट ओन्ली फॉर माय सेल्फ बट ऑल्सो फॉर गडचिरोली पोलीस. आणि त्यावेळेस तोपर्यंतचे जेवढे शहीद आपले अंमलदार आणि अधिकारी आहेत, 212 जण तोपर्यंत शहीद झालेले आहेत. 1980 पासून त्या कालावधी आता 213 झालेले आहेत. 213 अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना आपण म्हणजे ती गोष्ट आमच्या लक्षात आली होती की हे जे आत्ता जे अवॉर्ड भेटत आहेत ते त्यांच्या बलिदानाच्या बलबुत्यावर भेटत आहे. आता परिस्थिती चांगली झालेली आहे, जिथे आपण जाऊन अटॅक करू शकत आहेत नक्षलवाद्यांवर. तो काळ फार वेगळा वाटतं का आता, जसं अमित शहा बोलले की वर्षाच्या सुरुवातीला 26 मध्ये वी आर वेल ऑन द रोड मॅप.